विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात सुधीर मुनगंटीवार यांनी एक प्रश्न उपस्थित केला होता. हॉटेलच्या रूम तासाभरासाठी का भाड्यानं देता, असा प्रश्न होता त्यांचा. आणि असं भाड्यानं देणं तासाभरासाठी हे संस्कृतीच्या विरोधात आहे आणि ही कुठली संस्कृती, असं त्यांचं भाषण होतं. हा विषय एका बाजूला. आणि दुसरा विषय म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा तर तंबू. हॉटेलच्या रूममध्ये सुद्धा लोक लॉजवरती जाताना सुद्धा सोबत तंबू घेऊन चालले. हा काय नवीन विषय आहे, ह्याची सुद्धा माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे देणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि जर तुम्ही पहिल्यांदा जर आला असाल चॅनलवरती किंवा ह्या व्हिडिओवरती, तर आमचं चॅनलसुद्धा सबस्क्राईब करण्याचं कष्ट घ्या, अशी विनंती करतो. आता मेन विषयाकडे येऊया. तंबू हा विषय आहेच, पण तंबूची गरज का भासली लोकांना, हा विषय समजून घ्यायचा झाला तर थोडंफार इतिहासात गेलं पाहिजे. इतिहासात म्हणजे थोडाफार पूर्वीचा काळ पाहायला पाहिजे. पूर्वी काही कॅमेरे वगैरे नव्हते आणि फार अशी आता सारखी साधनं नव्हती, मोबाईल वगैरे सुद्धा. त्यामुळं पूर्वीच्या लोकांचं एक खपून जात होतं. काही भानगड केली तर ती कुठं सापडत नव्हती, कॅमेऱ्यामध्ये गावत नव्हती. आणि ती भानगड जरी कुणी एखादा पाहिला तर ती त्याच्यापुरतं मर्यादित राहत होती. आणि जर एखाद्याने भानगड बघितली असेल, लफडं बघितलं असेल, झंगाट बघितलं असेल, तर तो दुसऱ्याला जरी सांगितला तरी तो काय म्हणणार की मी माझ्या डोळ्याने बघितलो नाही, मी कसा विश्वास ठेवू. पण आता तसं म्हणायची सोय राहिली नाही, कारण ते बघितले, सापडले, तर त्याचा व्हिडिओ कुठं आहे असं विचारतो माणूस. मग व्हिडिओ बघितल्यानंतर लक्षात येतं की बाबा हे खरोखरच अशी भानगड झालेली आहे. त्यामुळे पूर्वीचा काळ आणि आत्ताचा काळ यामध्ये फार फरक आहे. आता माणूस सहजासहजी काही लपडी, भानगडी, झेंगाट वगैरे करू शकत नाही. त्याच्यावरती अनेक प्रकारचं बंधन आलेलं आहे. तसं हे कॅमेऱ्याचं सुद्धा बंधन आहे. काही दिवसापूर्वी महाराष्ट्रातील काही अधिकारी, नेते, आमदार, खासदार, पोलीस हे असे लोकसुद्धा हनी ट्रॅपमध्ये अडकलेले होते. हनी म्हणजे काय, हनी ट्रॅप म्हणजे काय? एखादी हनी येते, तुमच्या प्रेमात पडल्याचं नाटक करते, तुमच्याशी सलगी वाढवते, मग तुमचं प्रेम उतू जातं, वाढत जातं आणि ज्या दिवशी कडेलोट व्हायचा आहे त्या दिवशी होतो. आणि ज्यावेळी तुम्ही हॉटेलावर जाता त्यावेळी त्याचा व्हिडिओसुद्धा गुप्तपणाने शूट होतो. 2-4 दिवस खुशीत असतो माणूस आणि तिसऱ्या दिवशी पचकन मोबाईलवर मेसेज येतो किंवा व्हिडिओ येतो. माणूस बघतो व्हिडिओ, आयला ही काय भानगड. तर समोरून काही पैशांची डिमांड केली जाते आणि ती डिमांड जर पूर्ण केली नाही तर हा कार्यक्रम करण्यात येईल हनी ट्रॅपचा, किंवा हा व्हिडिओ हे तुमचा जो काही पराक्रम गाजवलेला आहे तो पराक्रम जनतेपुढं प्रदर्शित करण्यात. म्हणजे अनेक लोकांना लाज नसते, पण नेते, अधिकारी, आमदार असे काही प्रतिष्ठित लोक असतात. त्यांना जर असं काही भानगडी पुढं गेल्या तर त्यांच्या एकूण व्यवसायावरती परिणाम होऊ शकतो. त्यामुळं त्यांना फार लाज असते, अशी काही भानगड नसते. पण ह्या व्यवसायावर परिणाम होऊ नये किंवा त्यांच्या करिअरवरती परिणाम होऊ नये म्हणून ते काळजी घेऊन लाजेस्तव, म्हणजे किमान लोकांच्या जी काही प्रतिमा आहे ती टिकून राहावी ह्या लाजेखातर काही पैसे द्यायला तयार होतात. त्यामुळे अशा टोळ्या तयार झालेल्या आहेत. आणि अधिकारी लोकांनी सुद्धा 20-20 लाख, 30-30 लाख, काही लोकांनी 3-4 कोटी रुपये सुद्धा दिल्याचं वृत्तपत्रातून ऐकायला मिळत आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सुद्धा परवा पत्रकार परिषदेत आरोप केला की जे शिवसेनेचे काही खासदार होते, तरुण खासदार, त्या तरुण खासदारांना पण हनी ट्रॅपमुळंच पक्षांतर करावं लागलं. तसंच काही जे काही लोक आमदार होते, 17 आमदार, त्या 17 आमदारांना सुद्धा हनी ट्रॅपनं ओढून दुसरीकडे नेलं. त्यांचं पक्ष परिवर्तन झालं, अन्यथा ते पक्ष सोडले नसते, असं सुद्धा संजय राऊत यांनी सांगितलं.
हा सगळा महाराष्ट्राचा म्हणजे अधिकारी लोक, मंत्री लोक, आमदार, खासदार ह्या सर्वांनी चव सोडलेली आहे. चव सोडलेली आहे म्हणण्यापेक्षा त्यांच्यावर हनी ट्रॅप झाला आहे. आणि हनी ट्रॅप जरी आपल्याला समोर शेण दिसत असलं तरी ते आपण खायचं की नाही हे आपल्यासुद्धा मनावर असतं. पण ह्या सगळ्या भानगडीत, ह्या हनी ट्रॅपच्या भानगडीत लोकांना उत्साह असला तरी पेनड्राईव्ह, CD, क्लिपा काहीही बघायला मिळेना. आता भारतातले सर्व नेते काही फार चांगले आहेत, अशातला काही भाग नाही. आणि माणूस नागवाच असतो, त्या पद्धतीने पण काही मर्यादा आहेत. आता नागरी समाजात राहताना तर धाकडसारखे नेते वगैरे भर हायवेवर लागतात, हायवेवरच्या CCTVमध्ये गावतात. तरी आपले नेते हे त्यातल्या त्यात बरे म्हणायचे ह्याच्यासाठी की ते किमान हॉटेलमध्ये जायचे कष्ट घेतले, त्यासाठी पैसे दिले आहेत. आणि तेवढं त्यांना प्रेम उत्तू गेलं नाही, अनावर झालं नाही. त्यामुळे आपल्या नेत्यांच्याबद्दल थोडाफार आदर हा करायला हवा. किमान आपले नेते हे धाकडसारखे तरी नाही. मग आता मूळ विषय, हे जे काही नेते असतात ह्यांचं डोकं फार चालत असतं, किंवा भ्रष्ट अधिकारी असतील, नेते असतील, ह्या लोकांचं डोकं फार चालतं. एक गोष्ट छोटीशी सांगतो, मिनटाभरात सांगतो. एक राजा असतो आणि त्याच्याकडे एक अधिकारी असतो, ते जिथं जाईल तिथं पैसे खात असतं. मग ह्याच्यावर उपाय काय करायचा असं त्या राजाला विचार येतो, ह्याच्यावर काय उपाय करायचा. याला नोकरीवर नंतर काढून टाकू शकत नाही कारण हे कडवं परमनंट आहे वगैरे असं काहीतरी असेल. तर त्याला काय काम देतो, तर समुद्राच्या लाटा मोजायचं काम देतो. आता समुद्राच्या लाटा मोजून काय घंटा होणार होतं, काहीच नाही. पण ते कडवं तिथंसुद्धा डोकं लावलं. काय लावलं, तर लाटा मोजताना माणसं आडवं येऊन तुमचा अडथळा होतो, तुमच्यावर दंड करू का म्हणून त्यांच्याकडनं सुद्धा हा पैसे उकळला. तर ह्या लोकांचं डोकं असं अफाट असतं. आणि ही बिरादरी कुठेही जगात गेली तरी ही अशीच असते. त्यामुळे त्यांना फार काही नावं ठेवण्यात वाव नाही आहे. तर ह्या लोकांनी पुढचा उपाय शोधून काढला. आता हॉटेलमध्ये जाताना, लॉजमध्ये जाताना हॉटेल मालकसुद्धा कॅमेरा बसवलेला आहे, तसं काही गोष्टीतून लक्षात आलेलं आहे. तर ह्या ट्रॅपमध्ये गावायला नको म्हणून ह्या लोकांनी आयडिया केली की जाताना हे तंबू घेऊन चाललेले आहेत. तंबूमध्ये गेल्यानंतर नेमका काय तिथं आत काय केलं ह्याचा काही कोणाशी संबंध येत नाही. तंबूमध्ये आम्ही दुष्काळाचा आढावा घेत होतो, पीक विमा बघत होतो, किंवा आणखी काही करत होतो, यूट्यूबवर व्हिडिओ बघत होतो. आणि त्या व्हिडिओ बघताना ॲड स्किप करत होतो असं देखील सांगता येतं. त्यामुळे तंबू घेऊन लोक चाललेले आहेत. का, तर हॉटेलमधले इतर कॅमेऱ्यात सापडू नये म्हणून तंबूमध्ये सेफली काही असेल ते करता येईल आणि आपण कोणाच्या ताब्यात सापडणार नाही आहोत, किंवा आपल्याला हानी लागणार नाही, किंवा मधमाशी डंख मारणार नाही असा त्या लोकांचा समज झालेला आहे. किंवा समज झालेला आहे म्हणण्यापेक्षा त्या लोकांनी स्वतःच्या प्रोटेक्शनसाठी निवडलेलं आहे. त्यामुळे अलीकडे हॉटेलमध्ये तंबू नेण्याचं प्रमाण वाढलेलं आहे असं तंबू निरीक्षक लोक सांगतात. आधी तंबू आणि नंतर बांबू अशा पद्धतीचं हे घोषवाक्यसुद्धा झालेलं आहे. तर लोक लॉजमध्ये तंबू न्यायला लागले. अशी आपल्या महाराष्ट्राच्या हनी ट्रॅपची कथा आहे. बाकी काही का ना, म्हणजे नेते काही हलकटपणा करणार, अधिकारी काही हलकटपणा करणार, परंतु तंबू व्यावसायिकांची चैनी होत आहे. जर तुम्ही सुद्धा अशा काही विचार करत असाल तर तंबूचा सुद्धा विचार करावा. एकूणच तुमच्या या हनी ट्रॅप प्रकरणाबद्दल तुमच्या मनात काय विचार आहेत, किंवा आपल्या नेते अधिकाऱ्यांनी जी काही काळजी घेत आहेत हनी ट्रॅपपासून वाचण्यासाठी, त्याबद्दल तुमचे एकंदरीत मत काय आहे ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये लिहा. धन्यवाद. थँक्यू.